त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला। इथे स्किन पॉलिशिंग, केमिकल फिलिंग, स्किन व्हाईटनिंग, फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते। त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात। चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर, तिरंगा चौक, राजाराम बापू बँकेसमोर, मायनी रोड, विटा। संपर्क 78 23 86 1502। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। जत तालुक्यातील करजगी गावातील एका 4 वर्षीय चिमुरडीवर शेजारीच राहणाऱ्या पांडुरंग कळी या नराधमाने खाऊचे आमिष दाखवत तिच्याशी खेळत असल्याचे भासवले व शेडमध्ये नेऊन बलात्कार करून खून केल्याने मोठी खळबळ उडाली असून संबंध जिल्हाभर याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या व आरोपीच फाशीच व्हावी असाही सूर उमटला। आरोपीची पार्श्वभूमीही वादग्रस्त असून त्या निरागस लहान चिमुरडीचा बळी घेतल्याने विटा कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन केले होते। त्यात चांगला प्रतिसाद मिळाला। सर्व समाजातील जमलेल्या मोर्चेकऱ्यांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिल्या। यावेळी आमदार सुहास बाबर यांनी कामानिमित्त बाहेर असताना पत्राद्वारे पाठिंबा दिला। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही या मोर्चास पाठिंबा दर्शवला। युवा नेते वैभव पाटील, अमोल बाबर यांनीही आपल्या प्रतिक्रिया देऊन पाठिंबा दर्शवला। आरोपीस लवकरात लवकर फाशी व्हावी अशी ठाम भूमिका प्रत्येकाने बोलून दाखवली। पाहूयात काय म्हणाले ते। 4 वर्षाच्या मुलीवर अमानुष अत्याचार झाला आहे। त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज विटातील मुस्लिम समाजाच्या सर्व समाजाच्या मुस्लिम समाजाच्या प्रामुख्याने जो मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, त्या मोर्चाला मी स्वतः आमदार सुहास बाबर, खानापूर मतदारसंघ व सर्व शिवसेना पार्टी वतीनं पाठिंबा देतो आणि त्या अत्याचारी नराधमांना फाशी शिक्षा मिळावी ही आपली मागणी आहे। त्याला आपण साथ देऊन त्या मोर्चाचं यशस्वी करून ही तुमची मागणी आमदार सुहास बाबर यांच्याकडून आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायची मी तुम्हाला ग्वाही देतो। जर तिथं घडलेल्या या अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक अशा या घटनेचा खरं तर निषेध आपण सगळ्यांनी मिळून करणं गरजेचं होतं। त्याचाच एक भाग म्हणून आज मुस्लिम बांधव आमचे आणि सर्वच पक्षाचे सर्व जण नागरिक म्हणून आज या मोर्चामध्ये सामील होत आहेत। खरं तर सातत्यानं महाराष्ट्रामध्ये अशा घटना सातत्यानं होत आहेत। खरं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला अशी परिस्थिती आहे, पण दुसऱ्या बाजूला समाजामध्ये सुद्धा असे जे काही घटक आहेत की जे हे असे वागत आहेत त्यांना अगदी कठोरात कठोर शिक्षा जर झाली तर आणि तरच त्यांच्यावरती जरब बसेल आणि भविष्यात असल्या घटना घडणार नाहीत। कुठल्या समाजासाठी नाही, एखाद्या धर्मासाठी नाही, कुठल्या तर जातीसाठी नाही, तर हे लोकांसाठी किंवा लोकहितासाठी आजचा हा मोर्चा इथं होतोय। मी त्या मुलीबद्दल, ज्या बाबतीत त्या बालिकेबद्दल ही घटना घडली, तिच्या कुटुंबाला या दुःखातून सावरायची मी भगवंताची मी प्रार्थना करतो। पण आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन त्याच्याविषयी जर नाही आवाज उठवला तर भविष्यात असे प्रसंग सातत्यानं घडतील आणि कधी तर तुम्हा आमच्या तरी कुटुंबाच्या बाबतीत घडतील। असं प्रसंग नाही घडले पाहिजेत, यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन आज इथं जो जाहीर निषेध करतोय, नुसतं निषेध करून न थांबता शासनाला या निमित्तानं विनंती करतोय की जसं मागं झाल्यानंतर त्या शिंदेच्या बाबतीत जशी घटना केलं झालं त्या पद्धतीचं फास्ट ट्रॅकवरती हा गुन्हा घ्यावा, त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, किंबहुना अशी काहीतरी शिक्षा दिली पाहिजे की दुसऱ्याला त्याची जरब बसली पाहिजे, अशी भूमिका या निमित्तानं आम्ही मांडतो। सांगली जिल्हा तालीम संघ असेल, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं, सर्व संघटनेच्या वतीनं, कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं मी आज मोर्चाला जाहीर पाठिंबा देतो। त्याच पद्धतीने आता सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने बदलापूरची घटना घडली ना, अक्षय शिंदेला एन्काउंटर करण्यात आलं, त्याच पद्धतीनं ह्या नराधमाला सांगलीच्या चौकात फाशी न देता गोळ्या टाकल्या पाहिजे, तर समाजामध्ये संदेश जाईल की अशा पद्धतीची घटना करण्याला ही शासन फाशीची वेळ किंवा ती केस चालवून
फाशी न देता त्याला लवकरात लवकर चौकात उभा करून गोळ्या लागल्या पाहिजेत, ही माझी मागणी आहे. आणि सरकारला एवढीच विनंती आहे की ह्या केससाठी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, ही माझी सर्वांच्या वतीने मागणी करतो आणि थांबतो. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्या येथे जी एक दुर्दैवी घटना घडली, एका 4 वर्षाच्या मुलीवरती एका नराधमाने अत्याचार केला आणि त्याचा निषेध करण्यासाठी खानापूर तालुका असतील, विटा शहर असतील, यातील सर्व समाजातील आपण तरुण मंडळी, महिला येथे उपस्थित आहोत. खरं तर विट्याची संस्कृतीच आहे, नेहमीच एकत्र सगळे आपण गुण्या गोविंदांना आणतो. ही जी जत मध्ये घटना घडली, या घटनेमध्ये कुठल्या समाजातल्या मुलीवर अत्याचार झाला म्हणून इथं फक्त मुस्लिम समाजात जमा होतोय, हा इतिहास विटा शहरानं नेहमीच पुसून टाकलेला आहे. त्याचं उदाहरण आज देखील इथं आहे, कारण आज देखील सर्व समाजातील सर्व लोक इथं जमलेले आहेत. दुसरं एक दुर्दैव आहे, अशा घटनेचा निषेध करण्यासाठी आपण हिंदू मुस्लिम एकत्र यावं लागतंय, याचं देखील मला या निमित्तानं खेद वाटतोय. कारण का अशा घटनाच घडू नयेत म्हणून सुद्धा आपण सगळ्या समाजातील लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं मला आठवतंय, मग मुस्लिम समाजातील लोक असतील, तुमचे प्रमुख असतील, किंवा हिंदू समाजातले काही प्रमुख असतील, इतर समाजातील प्रमुख असतील, अनेक वेळा यापूर्वी देखील विट्यामध्ये आपण शांतता साधण्यासाठी अनेक वेळा आपण बैठका घेतलेल्या आहेत. माझी आज या निमित्तानं, या दुर्दैवी घटनेच्या निमित्तानं विट्यातील मुस्लिम समाज असेल, हिंदू समाज असेल, इतर समाज असतील, यांना एक आव्हान करतो की अशा घटना विटा शहरामध्ये घडू नये म्हणून येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आपण एकत्र येऊया आणि अशा घटना आपल्या विटा शहरामध्ये तरी कमीत कमी होणार नाहीत, यासाठी आपण दक्षता घेऊया. प्रत्येक गावातून जर असा उठाव होत गेला तर आपल्या जिल्ह्यात अशा घटना घडणार नाहीत, आणि प्रत्येक जिल्ह्याने जर असा उठाव केला तर महाराष्ट्रात घडणार नाही, आणि प्रत्येक राज्याने जर असा उठाव केला तर आपल्या देशामध्ये अशा घटना घडणार नाही. काही विघ्न संतोषी लोक आहेत जे बाहेरून येऊन इथं अशा घटनांना प्रोत्साहन, खत पाणी द्यायचा प्रयत्न करतात. तर प्रत्येक समाजातील घटकाची जबाबदारी आहे की अशा काही ज्या विषारी प्रवृत्ती आहेत त्यांना चौकामध्येच खेचून त्याचा आपण वेळ न घालवता आपण त्याचा उत्तर त्याला दिलं पाहिजे. तर मी येणाऱ्या काळामध्ये विट्यातील सर्व धर्मियांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्या शहराची तरी कमीत कमी आणि तालुक्याची तरी अस्मिता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. आणि या घटनेच्या निमित्तानं ज्यांनी ही दुर्दैवी घटना केलेली आहे अशा नाराजांना आमच्या पलवानांनी सांगितलं, आमच्या सर्व सहकार्यांनी सांगितलं की याला चौकातच फाशी दिली पाहिजे. आमच्या राजूबाईंनी पण सांगितलं की मध्ये तिथं असा प्रकार होतोय तर तिथं त्याला ठेचलं जातंय. तर आपल्या देशामध्ये सुद्धा आता अशा कायद्याची गरज आहे असं आता जाणवायला लागलेलं आहे. आणि मी सकल हिंदू समाजाच्या वतीनं, मराठा समाजाच्या वतीनं आणि संपूर्ण विटेकर शहराच्या वतीनं मी याचा निषेध करतो. आणि राजूबाई यांनी मला सांगितलं की आपण निषेध मोर्चा बंद ठेवून चालणार नाही, परंतु प्रशासनावरती जर आपल्याला दबाव टाकायचा असेल तर मोर्चा बंद हे करावंच लागेल. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण कधी अशा गोष्टीसाठी आम्हाला आवाज दिला तर आम्ही 100% आपल्या बरोबर आहोत, ही ग्वाही देतो. विट्यामध्ये सर्व समाजाच्या वतीने मोर्चा काढत आहोत. तो मोर्चा म्हणजे आपल्या जत मधल्या ज्या चिमुकलीवरती ज्या नराधमाने ज्या पद्धतीने अत्याचार व अन्याय केला त्याच्या निषेधात आपण सर्व समाज, हे कोणती मुस्लिम समाजातली मुलगी आहे म्हणून इथं कोण जमले नाही, लक्षात घ्या. हा इथं समाजाचा विषय नाही. या छत्रपतींच्या राज्यामध्ये माझ्या कोणत्याही धर्मातल्या जर माता भगिनीवरती कुठला माईचा लाल, कुठला भडवा वाकड्या नजरेने जर बघल तर आम्ही त्याच पद्धतीनं त्याला निषेध करण्यासाठी आणि त्या भडव्याला जिथं तिथं खेचण्यासाठी आम्ही अशाच पद्धतीनं जमावू. विषय असा की या विषयाकडे आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय विशाल पाटील यांनी लक्ष घालायला हवं, ज्याने या विषयावरती विधानसभेमध्ये आवाज, माफ करा,
संसद भवनामध्ये त्यांनी यावरती आवाज उठवायला पाहिजे. 4 महिने नाही झाले मुंबईमध्ये ते प्रकरण होऊन, 4 वर्षाची मुलगी होती ती. त्यानंतर जर असं लगेच जर 4 महिन्यामध्ये जर होत असेल, आम्ही नुसते मोर्चे काढायचे का? तर त्यामुळे प्रशासनाने ज्या समाजाच्या वेदना आहेत त्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत. आम्ही फक्त मोर्चे पुतळे जाळत बसणार नाही. वेळ प्रसंगी जर आम्हाला कायदा जर हातात घ्यावा लागेल तरी आम्ही मागे पुढे बघणार नाही, एवढं आपल्या माध्यमातून सांगतो. दुसरा विषय, ज्या मतदारसंघामध्ये झाले त्या मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर 4 महिने नाही झाले विधानसभा होऊन, आणि तुमच्या मतदारसंघामध्ये जर अशी एखादी घटना होत असेल तर हे निश्चित करणे फक्त तेवढीच महत्वाची नाही. त्या मतदारसंघामध्ये जर अशी घटना होत असेल त्याला तालुक्याचे ते आमदारही जबाबदार आहेत. मला असं वाटतं आपल्या माध्यमात तेही मला सांगायचं आहे. आणि सांगायचा विषय असा की या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे, एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. काही दिवसापूर्वी जत तालुक्यातील करजगी या ठिकाणी मिसबा नावाच्या 4 वर्षाच्या मुलीवर जो अमानवी असा अत्याचार झाला आणि त्याच्या निषेधाच्या निमित्तानं आणि त्या नराधमास यथायोग्य कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज या ठिकाणी विटा शहर आणि खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या सर्व समाजातील सर्व युवक मित्र बंधू आणि भगिनी या ठिकाणी यांचं मी मनस्वी त्यांना धन्यवाद देतो. खरं तर आंदोलन मोर्चे हे काढून प्रश्न मागत नाहीत असं जरी आपल्याला वाटत असेल तरी शासनाला जाग आणायची असेल तर याच्याशिवाय दुसरा मार्ग आपल्या सगळ्यांच्याकडे नाही. खरं तर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी त्या नराधमाला कुणाला अपेक्षित आहे की त्याला चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, कुणाला चंद्रकांत दादांना अपेक्षित आहे की त्याला सांगलीच्या चौकामध्ये गोळ्या घातल्या पाहिजेत. मी तर म्हणेन दादा की त्या निर्लज्ज आणि नीच माणसानं ज्या क्रूरतेने त्या बालिकेवर अत्याचार केलाय त्याच्या 200 पट नवीन लाख पट क्रूरतेने त्याची निर्घृणपणे त्याला शिक्षा दिली पाहिजे. याच्यापेक्षा वेगळं शासन त्याला मिळता कामा नये. आणि सरकारमध्ये सुद्धा प्रशासनामध्ये सुद्धा माणसंच आहेत आणि त्या सगळ्या माणसांना कुठल्या तरी माऊलीनं जन्म दिलेला आहे याची सुद्धा त्यांना जाणीव असेल असं माझं सुद्धा प्रामाणिक मत आहे. आणि ती जाणीव ठेवून त्या बालिकेला आणि त्या कुटुंबाला न्याय देण्याच्या भूमिकेतनं या सरकारनं आणि पोलीस प्रशासनानं आणि कायद्यानं योग्य भूमिका येणाऱ्या काही दिवसामध्ये पार पाडावी एवढी सर्व समाजाच्या वतीनं कळकळाची आणि आग्रहाची विनंती करतो. जाता जाता मी सर्व आंदोलकांना एकच सांगू इच्छितो की आपण सर्वजण सुसंस्कृत आहोत. आपल्याला हे आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये तीव्र तर करायचंच आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडेल असलं कृत्य आपल्या हातून घडू द्यायचं नाही. परंतु त्या नराधमाला फाशी देईपर्यंत नाना दादा सगळ्यांना मी विनंती करतोय की आपण इतिहास घडला पाहिजे, की विट्यामधून ती क्रांती घडली पाहिजे एवढी अपेक्षा निमित्तानं व्यक्त करतो. आणि परत एकदा प्रशासनाला विनंती करतो की त्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा देऊन त्या बालिकेला आणि त्या कुटुंबाला न्याय द्यावा. बोलणार 1-2 मिनिटं हात खाली करा तुम्ही. मी पोलीस प्रशासनाला आपल्याला सांगू इच्छितो की जी घडलेली घटना जी आहे खूपच निंदनीय आहे. परंतु उमरी पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे. काही वेळातच त्या आरोपीला अटक केलेली आहे. 7 दिवस त्याची पोलीस कस्टडी आता मिळालेली आहे. पोलीस कस्टडीमध्ये तो आहे आणि उमरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचे सर्व बारीक पुरावे हस्तगत केलेले आहेत. ते FSL ला पाठवलेले आहेत आणि माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या गुन्ह्याचं चार्जशीट हे कमीत कमी 10 ते 15 दिवसात पाठवण्याची आणि तपास पूर्ण करून तो फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी तशी केलेली आहे, व्यवस्था केलेली आहे. आणि त्या गुन्ह्याचा बारकाईने तपास करून सर्व पुरावे हस्तगत केले आहेत. ते पुरावे गोळा करून
10-15 दिवसात चार्जशीट कोर्टात दाखल करण्यात येईल आणि कायद्यामध्ये चालून त्या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा करण्याची